तायडे आता मी रानाला मनातल्या मनात कुऱ्हाड घातली. विचारलं मला? विचारलंस काय ठरलं होतं? अगं पण ते मनातल्या मनात घात. मनातल्या मनात साधा धोंडा जरी मारायचा विचार आला तरी मला सांगायचं. राणा माझा दुश्मन आहे, तेव्हा त्याचं जे काय करायचं ते म्या करणार. तू फक्त माहिती द्यायची. कळलं काय? कळलं. तायडे तू एक नंबर आहेस बर काय. हा एक नंबर तायडे. काय आहे ही एक माझी जुनी तायडी होती, सर्किट तायडी. तिचं काही करणं नव्हतं बघ. सारखं याचा मर्डर कर त्याचा मर्डर कर असंच सांगत राहायचे, सारखं हुकूम सोडायची. पण तुझं तसं नाहीये ग. तू स्वतःचा बदला स्वतः घेणार. तू आत्मनिर्भर आहे. निघतोस काय आता? पंचायतीत समधी अंडी उगवत बसली असत्याल. जा. आणि हा समध्यासनी जाऊन सांग जिजा काय म्हणली ते. ठीक आहे जातो. पण हे बघ आपल्या दोघांची छुपी होते, हा लक्षात ठेव. हे बघ पण रानासमोर मी तुझा दुश्मन. निघालो गेलोच मी. चल. मनू, ए मनू, मनू, मनू. ते नवरा आता हे जेलात लई काम करायला लागतात. जे पिढीच्यात काय द्यायला. काय चाललंय मर्दा तुझं? हा अरे कुठे आहे पप्या? मी एवढ्यात आता पत्र यायला पाहिजे होता. ते जेवण कसं मिळते जेलात? चांगलं असते. अरे उद्या गावचा सरपंच आहेस ना तू? हा अरे तू काय मला प्रश्न विचारायलायस? माझा प्रश्न सोडव की. हे बघ गावचा सरपंच या नात्यानं सगळ्यांचे प्रश्न सोडणार आहे. येऊ दे की फिजा का फिजा. राणा तुला गाव बरोबर ओळखलंय मग कळत तू चालायच ते. बस चल गिरणीचं का आज गिरणीचा पट्टा तुटलाय. चल बसून चल लवकर. ते सख्या मर्दा त्या पट्ट्याचं काहीतरी कर की. हा अरे त्या पट्ट्यापायी तुझ्या बायकोनं पट्ट्यानं मारून मारून तुझं दात पाडलं. हा तरी पट्टा तुटतोच तुझा. अरे उद्या मला काय कळत नाही. आज मी काय करू त्याला? चल की राणा लवकर. ऐक सध्या आधी जरा माझी अडचण सोडू दे मग तुझं काय ते बघू आपण. राणा तू तुझ्या अडचणीचं काही काळजी करू नकोस. हे व्यवस्थित सोडू तुम्ही. येऊ दे आता जिजा का फिजा. बघ सरपंच माननीय तो माननीयपणा बाहेर गुंडाळायचा आणि युनिफॉर्म मध्ये आत या. हा होय होय चुकलं जरा. आलो आलो आलो. चल की राणा लवकर. हे सत्या किती वेळा मारला पट्टा तुटते तुझा. हा तुटते मी त्याला काय करू? चल की राणा लवकर. ये अरे ये की लवकर. हे बघा सरपंच मी माझा माननीयपणा आहे की नाही हा तो गुंडाळून ठेवतो. बर पण आता तुमच्या सरपंचकीचा मान जत्रत खोबरं उधळल्यावाने उधळायला लागलाय की नाही त्याचं काहीतरी करा. मला लई वाईट वाटायला लागले. कुणी उधळला? कोणाची झाली हिंमत? अरे बाबा उद्या गपके. ए पप्या अरे जिजा कुठे काय झालं तिचं? काय राणा ती जिजा आहे की नाही जिजा ती फार काय शानी बाई नाहीये बर का. अहो मी तिला गोडी गुलाबीनं म्हटलं की चल पंचायतीत तुला बोलवले राणादा तिकडं आल्यात तर ती म्हणाली कोण राणा फिना मी काय ओळखत नाही म्हणाली त्याला. मग मी जरा आवाज वाढवला दरडावलो. म्हणलं तुला पंचायतीत यायला लागल सरपंचानी तसा हुकूम काढलाय कायद्याचा हुकूम आहे. तर म्हणाली कोण सरपंच बिरपंच मी ओळखत नाही. जर यायचं असेल तर तुम्ही माझ्या दारात या. काय राहू द्या काय काय वाटेल ती बोलली रे तुझ्याबद्दल. कानात नुसतं शिसवतल्यागत झालं मला. काय काय आणि काय म्हणाली ती? ती म्हणाली मी सरपंचाला खलबत्त्यात घालून कुटीन आणि त्याची चटणी करीन. मला लई वाईट वाटलं. असं म्हणाली? असं म्हणायची हिंमत झाली तिची? मीच ऐकून घेतलं नसतं बाबा.
अरे ती म्हणाली नुसतं मिशा वाढवलं म्हणून कोणी मर्द होत नाही. त्या सरपंचाला उचलून उचलून आपटीन म्हणाली. मला ऐकून लय वाईट वाटलं. असं म्हणली ती? होय. अरे 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 अरे. सरपंचाचे पराभूचं खोबरं करून टाकलं की तिनं. हे, आपण ऐकून घेतलं नसतं असं. राजा माझं रक्त खवळायला लागले. अरे सरपंच या नात्यानं काय लायकी आहे का नाही मला? ती गेली गावात. ती काय म्हणाली माहितीये काय? सांगताना सुद्धा वाईट वाटायलंय. ती म्हणाली त्या सरपंचाचं मी टमरल करीन आणि गावभर वाटीन. सकाळी सकाळी दूध बस म्हणली. मला ऐकून लय वाईट वाटायलंय. असं म्हणाली ती? होय. अरे, 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 अरे. नाही नाही नाही, नाही. राजा आता मला हे सर होत नाही. माझा अपमान म्हणजे दौलतवाडीचा अपमान, दौलतवाडीच्या सरपंचाचा अपमान. नाही 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 पप्या, एक काम कर, तालमीत जा, एक 10-12 पैलवान घेऊन ये, दाखवतो त्या जिजाला कप्पीजाला. ए, अवद्या का डोकं फिरलं काय तुझं? तालीम कुठे गावात आणि पैलवान कुठे ना? मी काय बोलू सरपंच? ते नाही राहणार. माझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी पैलवान पाहिजे. आत्ताच्या आत्ता तालीम सुरू व्हायला पाहिजे. वय नव तेव्हापासून तेच सांगायला नव. अरे तालमीच्या जागेवर कब्जा करून बसली ती बाई. जोवर त्या बाईला हाकलवत नाही तोवर तालीम सुरू करता येणार नाही. म्हणजे तिला हाकलवल्याशिवाय माझ्या अपमानाचा बदला घेता येणार नाही. आणि तुम्ही जोपर्यंत तिच्या दारात जात नाही तोपर्यंत ती काय हाकाली जाणार नाही. चला मग जाऊ त्या जिजाच्या दारात. राणादा आज त्या जिजाचा निकाल लावून टाक. चला. हे राणादा, तेवढा गिरणीचा पट्टा बसू की. ए सच्या, आधी निकाल जिजाचा, मग गिरणीच्या पट्ट्याचा. राणादा तुझ्याकडे काय कागदपत्र नसणार आहेत. 0 मिनिटं तिला आपण तिला बाहेर काढू. होय. 0 मिनिटं सगळ्यांना लक्ष ठेवा. 0 मिनिटं चला. होय होय, चला चला. तुमच्या दोघांच्या इज्जतीचा बदला घ्यायलाच पाहिजे. चला लवकर. चला 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 पट्टा बघू नंतर. चला 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 चला. आता या मनूला कुठं शोधायचं काय माहिती. वहिनी आता काय खरं नाही. काय झालं? अहो राणा सगळ्याच घेऊन इकडे आलाय अशी खबर मिळाली. आता इथं येऊन तो जमिनीची कागदपत्र मागणार आणि तुम्ही जर नाही दिली तर तुम्हाला जमीन सोडायला लागणार. वहिनी आता काय करायचं वहिनी? नाही, मी नाही जमीन सोडणार. अहो वहिनी असं करून कसं चालेल? सगळा कायदा राणाच्या बाजूने. उद्या जर पोलीस बिलीस आलं तर सगळाच खेळ संपला. भाऊजी अहो काहीतरी करायला पाहिजे. काय करायचं मला बी काहीच कळण झाले बघा. राणा बी ऐकून झाले. तुमच्याकडे फक्त ते जिजाचं आधार कार्ड आहे खोटं, बाकी काहीच कागदपत्र नाहीत. अहो सगळी कागदपत्र अंजली नावाने. आता सगळं अवघडून बसले बघा. वहिनी काहीतरी करा आता तुम्हीच. भाऊजी 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर मिळेल? मी बघतो की. मग मला एक स्टॅम्प पेपर आणि एक पेन आणून द्या. बाकी काय करायचं ते मी बघते. चालतंय, येतो मी घेऊ. राणादा, झटक्याचे प्रकरण मिटून टाकू आणि गिरणीचा पट्टा जेवढा बसू. ए सच्या, तुझ्या तोंडाचा पट्टा बंद कर की. किती वेळ तीच बोलतेस? अरे अवद्या गिरण जर बंद पडली तर गाव उपाशी राहणार नाही का? अरे सच्या, अरे इथं गावच्या सरपंचाचा अपमान झालाय. अरे सरपंचाचा अपमान म्हणजे सगळ्या गावाचा अपमान. हे बघ, आपल्या गावचा इंगा दाखवायचा राहणार तिला. चल चला चला चला. हो सरपंच साहेब हा. जावा. ए पप्प्या, मार मुसंडे. घुस. आता काही हिला सोडत हा. ए अरे लाळ घोट्या, रेम्या डोक्याच्या, सडक्या नजरेच्या, पुण्यांदा जर माझ्याकडे वाकड्या नजरेनं बघितलं तर तुझं टमरेल करून गावभर वाटतं बघ. मी 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 कशाला? म्हणजे आता जमीन बळकवल्या रानादाची, अपमान झालाय सरपंचांचा, मला कशाला उगीच दानीला द्यायला लागला याच्यात? या प्रकरणात मला वडू नका. ऐका की, हे बघ, तू शिपाई झाल्यापासून कधी पार तुझं भित्र मांजर झालंय. ए सचा, तू घुस. मी हा. मी नाही बा. अरे गावचा सरपंच आहेस तू, दौलतवाडीचा सुप्रसिद्ध पैलवान राणादा, आणि तुम्ही दोघं एवढं चांगलं असताना मी आगाऊपणा करणं बरोबर आहे? बरोबर आहे का? वा वा रे वा वा. आतापर्यंत उद्या आणि आता सरपंच व्हाय. राणादा, तू पैलवान आहेस. हा, घुस तू. हा? हा. मी
हो तू दौलतवाडीची शान आहेस. दिल्लीच्या दर्जीतला मार्ची सारणारा वज्र किशोर आहेस तू. जगाच्या नकाशावर दौलतवाडीचं नाव करणारा इंटरनॅशनल बनवणायस तू. घाबरू नकोस. हा मार मुसंडी. हा राणादा जा तू. हा आता काय त्या जिजाचं खरं नाही. पार मुकना होणार. माझ्या अपमानाचा बदला. काय झालं? आतमध्ये कोण बी नाही. नाही कोण पाहिजे? ए, सरपंच आल्यात, लय भडकल्यात. सरपंच काय रॉकेल आहेत वय भडकायला? तसं नाही भडकलेलो. मग कसं भडक ना? तसं माझं भडकणं काय लय महत्वाचं नाही आहे. काय आहे की राणादानं तुमच्या विरोधात तक्रार केल्या. तुम्ही राणादादाची जमीन बळकवल्या म्हण. म्हण नाही, खरंच बाळकावली आहे. कोण म्हणलं? कोण म्हणायला कशाला पाहिजे. आमच्याकडं अरे सगळं काय मी एकट्यानंच बोलायचं का सरपंच म्हणून. तुम्ही काहीतरी बोला की मला जाऊ. तू मी नाही 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 सरपंच या नात्यानं तुम्हालाच बोलायला लागतंय. बोला बोला. हा, काय रे? बोला की सर. हा बोला बोला आता बोला. कसं आहे बाई. बाई बरं ताई तुम्ही राणादादाच्या जमिनीवरती कब्जा केला आहे. बेकायदेशीर. हा बेकायदेशीर. तो सोडावं असं सरपंच म्हणून मी तुम्हाला विनंती करतो. ही जमीन या पैलवानाची आहे. कशावरनं? काय पुरावा? हाय की पुरावा. सातबारा आहे की. कुठे आहे सातबारा? कुठं आहे. हा राणा काय काळजी करायची, मी आहे की. हा फक्त मी असताना तू कशाला काळजी करतोस? हे घे राणा, मी आहे की. हा जाऊ. कुणाच्या नावावर आहे यो 7-12? तुझ्या नावावर आहे? ते मला नक त्या माणसाच्या नावावर आहे. माणूस नगते आणि मग ही जमीन नाही काय नगती? काय हावरट आहे पैलवान. अहो तसं का नाही. हे जरा मॅटर आहे काय. तुमचं मॅटर तुमच्याकडे ठेवायचं. मला नाव सांगायचं नाहीतर निघायचं इथनं. चला निघा. असं कसं निघा? हो सरपंच बोला की काय तर. नाव काय? ते राणाला नकोय नाव. नाव काय त्या नगत्या माणसाचं? नावच माहित नाही तेव्हा आता कडकडनं सुटायचं. सुटा नाहीतर टक्कुरीच फोडतो एकेकाची. हे काय? हे बघ इकडे नाव आहे ते वाच. हा रानातल्या काया म्हशी वाटायला लागल्यात. मी अडाणी बाई, मला कुठे येतंय वाचता? दाव वाचून. राणादा सरपंच या नात्यानं मला असं वाटतं की तू नाव वाचून टाक. जमिनीसाठी एकदा नाव घे. राणा मनावर दगड ठेव आणि नाव घे. अंजली. पूर्ण नाव काय? राणा 2 दगड ठेव.
अंजली रणविजय गायकवाड. मग त्याच अंजली रणविजय गायकवाडनं मला ही जमीन कसाय दिल्या. होय काय कसायला दिले ना व हाय काय पुरावा आहे काय? हा दाखवा. आहे ना व? सरपंच हे घ्या. यो करार वाचन दावा या दांडगटाला. तरी तर रानादार नको असलेल्या माणसाचीच आहे की. राजा खरंच की होय की रे? मालक या जमिनीच्या मालकीनीनं ही जमीन माझ्या नावावर केल्या. तेव्हा आता मी मालकी नाही या जमिनीची. कोण आहे मी? मालकीन. एकदम बरोबर मालक. राणा काय झालं रे? लागला का निकाल त्या बाईचा? कसला निकाल? उलटा आपलाच निकाल लागला म्हणायचं. का काय झालं? मला नको त्या माणसानं त्या जिजाला जमीन कसायला दिल्या. काय तर काय अगं मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय करारपत्र आणि अक्षर बी मला नको त्या माणसाचंच आहे. म्हणजे असा सूड उगवायला लागली आता. का आता काय करायचं? अगं आम्ही समजवायला गेलतो पण ती आडमुठी बाई काय समजूनच घ्यायला तयार नाही. उलट करारपत्र दावलं. का अगं आपली जमीन अशी दुसऱ्याच्या घशात गेलेलं मला अजिबात सहन होत नाही बघ. राणा आपण तिला पैसे देऊन हाकलली तर? हे बघ आता तुम्ही तिला समजून सांगितलं तरी बी ती समजून घेतली नाही. आता साम झाला दाम देऊन बघ की. अगं पण आपण आपल्या मेहनतीचा पैसा असल्यास नाही फुकट कशा पाहिजे द्यायचा? अरे पैसे देऊन ही कटकट जाणार असेल तर देऊया की. हे बघ मी पैसे काढून ठेवते. तू उद्या सकाळीच नेऊन दे तिला. गणपतीच्या आधी ही ब्यात घालूया. गणपतीत आपल्या डोक्याला काय ताप न ग बघ. ठीक आहे उद्याच पैसे देऊन टाकतो. मी काढून ठेवते पैसे. हा